रसिक हो, सर्वप्रथम कोणतेही शुभ कार्य करायचे म्हटले तर सर्वप्रथम गणरायाची आराधना केली जाते आणि त्याच प्रकारे इथे सर्व देवांना आळवून त्यांना नमन सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर गण सादर करण्यात येणार आहे। गण असा आहे की ज्या भगवान परशुरामांनी समुद्र तीरावर बाण छेदून ही स्वर्गाहून सुंदर कोकण भूमी निर्माण केली असे भगवान परशुराम आपले आद्य आराध्य दैवत श्री शंभू महादेवांची भेट घेण्यासाठी जात असतात आणि भेट घेण्यासाठी जात असताना पार्वती पुत्र गणेश हा त्यांचा मार्ग रोखतो, त्यांना प्रवेश नाकारतो आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध होऊन त्या युद्धाचे परिणाम काय होतात आणि आपल्या लाडक्या गणरायाला कोणत्या नवीन वराची प्राप्ती होते हे आम्ही गणाच्या माध्यमातून दृश्य रूपाने आपल्या समोर सादर करत आहोत। लक्ष असू द्या। बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, भावदेवी माते की जय, वाघसाई माते की जय। पहिले नामान बोल कोणाला, माझे नामान बोल कोणाला, 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 पहिले नामान माझे माझे नामान बोल कोणाला,
पुत्र परशुराम तुळशीच्या मदगणीचा पुत्र परशुराम परशुराम
परशुरामा चरणी Cuando
गवळणीचे सादरीकरण होत आहे. गवळण अशी आहे की मथुरेचा राजा कंस याने भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक दैत्य त्या गोकुळात पाठवले आणि त्यापैकीला एक अरिष्टासूर नामक दैत्य या गोकुळावर चाल करून येत आहे. तो दैत्य कोणते रूप घेऊन त्या गोकुळात येतो आणि भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे त्या दैत्याचा वध करतात हे आम्ही गवळणीच्या माध्यमातून दृश्यरूपाने सादर करत आहोत. तत्पूर्वी तुरेवाले संगमेश्वर उगवता तारा समीर रामबाडे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 201 रुपये वर्ग स्पर्धेस मिळाला आहे. मंडळ त्यांच्यावर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वंद पहाटे छाया पावे हवी किरणे ही अंगणे वंद पहाटे छाया पावे हवी किरणे ही अंगणे वृंदावने छेडी बासरी जागे जाने सारे नावे हो जागे जाने Bye.
लाभले आहे. तसेच श्री वाघ्या नृत्य मंडळ कासे कातकरवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचा वर्ग पारितोषिक मिळाला आहे. वाघ्या नृत्य मंडळ त्यांचे सदस्य रुपयाचे लाभले आहोत. धन्यवाद. तसेच कलारत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर संदीपजी सावंत यांना प्रथम आमच्या जाफरी नृत्य मंडळाचा शाहिरी मानाचा मुजरा. डॉक्टर कलारत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर संदीपजी सावंत माऊली फॅन श्री महेश कापकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे. तसेच आमचे परमस्नेही वसंतजी हुंडे गाव कर्जत यांच्याकडून 501 रुपयाचा वर्ग पारितोषिक मिळाला आहे. तसेच संजीवनी विशाल कदम यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे. वैष्णवी संदीप हुंडे व अमन संदीप हुंडे यांच्याकडून 501 रुपयाचा वर्ग पारितोषिक मिळाला आहे. तसेच रवींद्र मोहिते गाव नांदगाव गावकरवाडी बेंचापर्टी समीर दादा टिके यांसाठी 501 रुपयाचा वर्ग पारितोषिक मिळाला आहे. तसेच प्रदीप भडवलकर घोणसरे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे. अर्णव प्रभाकर खेराडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे. तसेच संतोष तुकाराम ओपटे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा वर्ग पारितोषिक मिळाला आहे. या सर्व बक्षिसांचं श्री वाघ्या नृत्य मंडळ सदस्य रुपयाचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
गावडे यांच्याकडून खास जातीमुक्त्यासाठी 201 पारितोषिक आलेलं आहे. तसेच संजय गावडे यांच्याकडून सुद्धा 201 पारितोषिक आलेलं आहे. श्री वाघाई गणनाट्य मंडळ आगवे त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय आनंद रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच आदित्य प्रदीप बडवलकर यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रणिता प्रदीप बडवलकर यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. श्रेयस सचिन बडवलकर 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच अक्षता सूरज लोंढे यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच ओम साई नृत्य कला पथक गोंडसरे यांना सर्वप्रथम आमच्या जागृत मंडळाचा शाहिरी मानाचा मुजरा आमरेवाडी. आणि यानंतर आम्ही आमच्या कथेच्या सादरीकरणाला सुरुवात करत आहोत. कथा अशी आहे की आपल्या पतीला विवाहानंतर 1 वर्षाने मरण आहे हे माहीत असून सुद्धा सावित्री सत्यवानाशी विवाहबद्ध होते. आणि त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर यमराज सत्यवानाचे प्राण हाणण्यासाठी येतात. परंतु त्या यमाला आपल्या वाचनामध्ये गुंतवून की सावित्री कशा प्रकारे आपल्या पतीचे प्राण परत घेऊन येते हे आम्ही कथेच्या माध्यमातून दृश्यरूपाने सादर करत आहोत. लक्ष असू द्या. सत्यवान सावित्रीची सत्यकथा.
बाबा